नमस्कार, मी समीर देसाई आणि आज जनमत न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला एक महत्त्वाची माहिती देणार आहे। पुन्हा एका आजाराची म्हणजेच नवीन सिंड्रोमची चर्चा होत आहे आणि सर्वत्र खळबळ उडाली आहे। देशात दोन राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्र आणि काश्मीरमध्ये GB म्हणजेच गुलिन बार सिंड्रोम या आजाराचे पेशंट आढळून आले आहेत। विशेष म्हणजे पुण्यात सिंहगड रोड परिसरातून 24 ते 26 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। शासकीय, महापालिका तसेच खाजगी रुग्णालय सतर्क झाले असून याबाबत पूर्ण काळजी घेत आहेत। पण घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही असं तज्ञ डॉक्टरांचं मत आहे। नमस्कार, मी डॉक्टर जितेंद्र अग्रवाल, मेडिकल डायरेक्टर संजीवन हॉस्पिटल, सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे। आज आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये GB सिंड्रोम किंवा गुलेन-बारी सिंड्रोम या आजाराचे पेशंट्स आपल्याला दिसत आहेत। हा आजार म्हणजे नेमका काय आहे? हा कुठला नवीन व्हायरस आहे का? तर हा आजार पुन्हा तसाच जुनाच आजार आहे आणि भारतामध्ये आपल्याकडे जून ते सप्टेंबर हा या व्हायरसचा काळ आहे। आणि हा व्हायरस म्हणजे साधा सर्दी खोकल्याचा जसा व्हायरस असतो, साधा इन्फ्लुएन्झा आपला, किंवा पोटातल्या बॅक्टेरिया कॉम्पिलोबॅक्टरम जेजुनम नावाचा एक बॅक्टेरिया असतो। हा बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या कुठलाही व्हायरस किंवा बॅक्टेरिया जर आपल्या शरीरात आला तर त्याला आपली प्रतिकारक शक्ती विरोध करते। हा नैसर्गिक प्रकार आहे। तर ह्या नैसर्गिक प्रकारामध्ये काही वेळेला घोळ होतो। म्हणजे ही लढाई लढत असताना जसं आपल्याला ताप आला तर ताप आल्यामुळे थकवा येणे किंवा शरीरातलं पाणी कमी होणे हे त्या तापाचा एक साईड इफेक्ट झाला। प्रकार त्याचा काय की त्याच्यातनं पाणी कमी झालं, डिहायड्रेशन झालं। हा तापाचा डिफेन्स आहे की त्या जंतूला मारायला पाहिजे, याच्याकरता शरीर तापमान वाढवतं। तसं प्रतिकारक शक्ती जेव्हा विरोध करते तेव्हा ती विरोध करणारी प्रतिकारक शक्ती काही वेळेला आपल्या शरीराविरुद्धच काम करते। मग त्याच्यात ती कधी कधी आपल्या स्नायूंविरुद्ध काम करते, ज्याला मायोसायटिस म्हणतात, किंवा काही वेळेला आपल्या नसांच्या विरुद्ध काम करते, नर्व्स विरुद्ध काम करते। म्हणून हा गुलेन-बारी सिंड्रोम किंवा GB सिंड्रोम याचा दुसरा नाव आहे ॲक्यूट पॉलिन्यूरोपॅथी किंवा ॲक्यूट इडिओपॅथिक डीमायलिनेटिंग पॉलिन्यूरोपॅथी। तर अशा प्रकारे आपल्या शरीरातल्या नसांवर याचा परिणाम झाल्यामुळे त्या नसा काही काळ काम थांबवतात, बधीर होतात। म्हणून हळूहळू पायापासून वरपर्यंत हळूहळू ताकद कमी व्हायला लागते। त्याला म्हणतात असेंडिंग पॅरालिसिस, खालून वर। आणि अशा प्रकारे हळूहळू हातापायातली ताकद कमी व्हायला लागते। त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे म्युटेशन्स झाल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारची व्हायरस चेंजेस झाल्यामुळे काही बदल दिसतात। म्हणजे काही लोकांना फक्त चेहराच अफेक्ट झाला, एक हात एक पायाचा अफेक्ट झाला, पूर्णपणे असं झालं, त्याचे व्हेरियंट्स म्हणतात, त्याला म्हणतात GB व्हेरियंट्स। तर घाबरण्यासारखं आहे का काही? काळजी घेण्याची खूपच गरज आहे। ज्या लोकांना HIV सारखे आजार आहे, ज्या लोकांना डायबिटीस सारखे आजार आहे, ज्या लोकांचा ज्याला म्हणतो प्रतिकारक शक्ती कमी आहे, कुठल्याही कारणास्तव इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेटस आहे, अशा लोकांना अशा गोष्टीची रिस्क जास्त आहे। त्याचबरोबर लहान मुलं, संभवतः हा आजार हा तरुण मुलांमध्ये, ॲडोलसन्स आणि एल्डर एज या लोकांमध्ये दिसतो। पण आता आपण लहान मुलांमध्ये हा बघतोय, कारण आपल्या सगळ्यांची इम्युनिटी मी मागे म्हटल्याप्रमाणे कोविडमुळे स्टेकवर लागली आहे। त्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारचे व्हायरसेस डोकं वरती काढतात आणि आपल्या शरीराला प्रतिकारक शक्तीला उगाच झोंबाझोंबी ज्याला म्हणू तसा प्रकार घडत आहे। याच्यामुळे आपल्याला काय काळजी घ्यायची? कुठल्याही पेशंटला अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत की पायांमध्ये मुंग्या येत आहेत, बधीरपणा वाटतोय, थकवा वाटतोय, काहीतरी वेगळं जाणवतंय, तर ताबडतोब पहिलं आपल्या डॉक्टरना भेटावं। सुरुवात याची अप्पर रेस्पिरेटरी सेन्सेशन सिम्पटम्स म्हणजे सर्दी होणे, शिंका येणे, डोकं दुखणे, नाक ब्लॉक होणे, जड वाटणे, घसा दुखणे, जळजळ होणे, अशा प्रकारची लक्षणं या लोकांना दिसतात। मग ह्या लोकांनी सर्वात प्रथम आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून त्या पद्धतीने औषधं घेणे। आणि जर असं दिसलं की याच्यामध्ये आपली लक्षणं वाढत चालली आहेत आणि याच्या प्रकारे नसांवर परिणाम होतोय, स्नायूंमध्ये ताकद कमी वाटते, बोलणं सगळं चांगलं आहे, पण हात उचलता येत नाहीये, पाय माझा हात देत नाहीये, हातातनं वस्तू पडतीये, कोऑर्डिनेशन अफेक्ट होतोय, याचा अर्थ आपल्या नसांवर त्याचा परिणाम होतोय, ताबडतोब डॉक्टरांना भेटून याच्या तपासण्या करायला हव्यात। मग याची तपासणी काही स्पेसिफिक आहे का, की बाबा ही रक्ताची तपासणी केली, हा फोटो काढला आणि लगेच? तर तसं स्पेसिफिक तपासणी नाही। जसं आपण ECG काढतो तसा EMG NCV नावाची एक तपासणी असते, ज्याच्यामध्ये आपल्या नसांचा ग्राफ निघतो आणि त्या ग्राफच्या रिपोर्ट नंतर आपल्याला समजू शकतं की आपल्या नसांवर याचा परिणाम होतोय। दुसरं, पाठीतलं पाणी काढून त्याच्यावरून हे कळू शकतं। पण प्रथम दर्शनी आपल्याला काय काळजी घ्यायची? जुलाब उलट्या झाल्या,
सर्दी खोकला झाला तर ताबडतोब त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायची. अनावश्यक कुठल्याही प्रकारचे अँटीबायोटिक्स घ्यायचे नाही आहेत. जवळच्या डॉक्टरांना ताबडतोब भेटायचं. सगळ्यात पहिलं स्वतःचं मन खणखर ठेवणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. योग्य काळजी घेतली तर आपण यातनं व्यवस्थितरित्या बाहेर पडतो. बरं, याला इलाज नाही आहे का? तर ह्याला इलाज आहे. 2 प्रकारचे इलाज आहेत. एक तर याच्यासाठी इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणजे जी प्रतिकारक शक्ती आपल्या शरीरात आपली रक्षण करत असते ती प्रतिकारक शक्ती बाहेर न देणे इम्युनोग्लोब्युलिनच्या स्वरूपात. ती 5 दिवस कोर्स केला की त्याच्यातनं रिकव्हरी छान दिसते. दुसरा प्रकार आहे ज्यांना इम्युनोग्लोब्युलिन देणं शक्य नाही त्या लोकांना डायलिसिससारखं प्लाझ्मा फेरेसिस करणे म्हणजे थोडक्यात रक्त बदलून शुद्ध करून घेणे. हे 2 प्रकार केल्यानंतर या प्रकारचे पेशंट 95% पूर्णपणे बरे होतात. याच्यामध्ये कुठलीही काळजी करायचं कारण नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही. प्रिकॉशन्स घेणे महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, कोविडच्या काळामध्ये जे आपण शिकलो ते आपण पुन्हा पुढचे पाठ मागचे सपाट केलेले आहे. आपण स्वच्छता अजूनही राखत नाही आहोत. आपण त्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाही आहोत. तर स्वतःची, घराची, घराच्या आसपासची, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे. स्वतः पण बाळगा आणि दुसऱ्यांना पण स्वच्छता ठेवायला प्रवृत्त करा. आपण पाहतोय की पुण्यातल्या काही भागामध्ये या केसेस जास्त प्रमाणात दिसत आहेत. भलेही तो आकडा 24-22 जरी असला तरी तो खूप सिग्निफिकंट आहे. त्यामुळे कोथरूड भागामध्ये, सिंहगड परिसरामध्ये अशा प्रकारच्या केसेस दिसत आहेत. का दिसत असाव्यात अशा? तर तिथल्या भागामध्ये वातावरणात झालेला बदल हा जास्त स्पष्टपणे दिसत आहे. म्हणून तिथे जास्त प्रकारची स्वच्छता ठेवणे आणि अशा प्रकारचे प्रिकॉशन्स घेणे, अपर रेस्पिरेटरी म्हणजे मास्क वापरा, सर्दी होऊ देऊ नका, ॲलर्जीपासून स्वतःला दूर ठेवा. जर जुलाब होत असतील तर ताबडतोब उपचार करा. त्याच्यासाठी विनाकारण अँटीबायोटिक घेऊ नका. अँटीबायोटिक घेतल्याने आणखीन प्रतिकारक शक्तीवर ताण पडतो. त्यामुळे विनाकारण अनइंडिकेटेड गोष्टी करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार करा म्हणजे मग त्याच्यातनं बरं होतं. दुसरी गोष्ट की ह्या लोकांना खरंच भीतीदायक चित्र आहे का? तर भीतीदायक चित्र नाही. जसं मागाशी मी म्हणालो की 95% लोक यातनं पूर्णपणे बरे होतात. हा स्पोरॅडिक बऱ्याच ठिकाणी हा वरच्यावर अशा प्रकारचे केसेस एरवीसुद्धा येत राहतात. आत्ता त्या अचानक जास्त प्रमाणात दिसत आहेत म्हणून आपल्याला सगळ्यांना अलर्ट होणं गरजेचं आहे. पण घाबरून जाण्यासारखं काही नाही. सर्वात महत्त्वाचं काय तर हा संसर्गजन्य रोग नाही. म्हणजे एखाद्याला सर्दी झाली, कोविडमध्ये सर्दी झाली, चला याला आयसोलेट करा, तशी परिस्थिती नाही. प्रत्येकाची प्रतिकारक शक्ती वेगळी असते, ती चांगली असते. त्यामुळे प्रत्येकाला अशा प्रकारचा जीवी सिंड्रोम होईल असं नाही. तेव्हा काळजी घेणं, प्रिकॉशन्स घेणे, योग्य वेळी योग्य सल्ला घेऊन योग्य उपचार करून घेणे हीच याच्या मागची बेसिकली उपसूत्री आहे. लहान मुलांसाठी जे आता लहान मुलं आहेत ती बोलू शकत नाहीत, लहान मुलं प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाहीत, पण त्यांचे आईबाबा म्हणून जे पालक आहेत हे पालक नक्कीच काळजी घेऊ शकतात. म्हणजे बाळामध्ये काही बदल दिसत आहेत का? त्या बाळाच्या वागण्यात काही फरक दिसतोय का? छोटं अगदी बाळ आहे तर वारंवार रडतंय का? किंवा त्याच्या रडण्याचा सूर बदलला आहे का? किंवा त्याच्या पोटात दुखतोय का? हातपाय हलवण्याची हालचाल कमी झाली आहे का? किंवा तो कमी खातोय का? किंवा जी मुलं 3-4 ह्या वयात आहेत तर बागडतायत का? खेळतायत का? उड्या मारतायत का? ती साधारण चळवळी असतात. मग त्यांची चळवळ कमी झाली आहे का? हालचाल कमी झाली आहे का? ॲग्रेसिव्हनेस त्यांचा कमी झाला आहे का? हे लक्षण आईबाबांनी बघणं गरजेचं आहे. आणि तसं असेल तर आपल्या लहान मुलांच्या डॉक्टरांना इमिजिएटली दाखवून त्यानुसार उपचार करणं गरजेचं आहे. या दृष्टीनं आपण ही जनरेशन याच्यातनं पूर्णपणे वाचवू शकतो. हा आजार त्यांच्यापर्यंत पोचू देऊ नये याच्यासाठी काळजी घेऊ शकतो. यासाठी संजीवन हॉस्पिटल जे आता दिसत आहे आमच्याकडे यासाठी व्हेंटिलेटर्स आहेत. या प्रकारे ट्रीटमेंट देण्यासाठी डायलिसिस युनिट पूर्णपणे रेडी आहे. प्लाझ्मा फेरेसिससाठी प्लाझ्मा आपण जो ब्लड बँकेमध्ये अवेलेबल करून घेतो तर पूर्ण याच्यासाठी एक्सपिरियन्स टीम आमचे नेफ्रोलॉजिस्ट, त्याचबरोबर आपले जे इंटेन्सिव्हिस्ट आहेत डॉक्टर भूषण किनोळकर असतील किंवा डॉक्टर दीक्षित असतील आणि त्यांची पूर्ण टीम याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. आणि यापूर्वी आपण ह्या इथं जीवी सिंड्रोमचे पेशंट्स ट्रीट केलेले आहेत आणि सर्व पेशंट्स गुण्यागोविंदाने आज जगत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर भूषण किनोळकर. मी संजीवन हॉस्पिटल एरंडवनेमध्ये ॲज अ IC स्पेशलिस्ट इंटेन्सिव्हिस्ट म्हणून कार्यरत आहे. सध्या पुण्यामध्ये सगळीकडे गुलेन-बारे सिंड्रोम नावाच्या आजाराची फार चर्चा होते आहे. तसं बघायला गेलं तर हा आजार काही नवीन आजार नाही आहे, हा जुनाच आजार आहे. दरवर्षी याचे काही रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. परंतु दरवर्षीपेक्षा यावर्षी वेगळी गोष्ट म्हणजे हा पर्टिक्युलरली सिंहगड रोडच्या काही धायरी, नरे परिसरामध्येच ह्या आजाराचे जास्त रुग्ण दिसून आलेत आणि जवळपासच्या काही दिनाथ मंगेशकर, पुणे हॉस्पिटल तसेच आमच्याकडे
काही सस्पेक्टेड रुग्ण आले होते, पण तेव्हा याची एवढी चर्चा नव्हती, त्यामुळे त्याच्यावरती डिटेल काही झालेलं नाही आहे. परंतु आत्ताचं जे परिस्थिती आहे की जवळपास 26 ते 28 रुग्ण यापासून बाधित आहे आणि या सगळ्यांचं कॉमन कारण सध्या तरी एक सापडलेलं नाही. परंतु कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी नावाचा जो बॅक्टेरिया आहे की जो आतड्याचं डायरियासारखे आजार करतो पेशंट्सला, तर हा सगळ्या काही रुग्णांच्या टेस्टिंगमध्ये आढळून आलेला आहे. आणि तसं बघायला गेलं तर हा प्रत्येक डायरियाच्या पेशंटला गुलेन-बारे सिंड्रोम होतो किंवा कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी होतो अशातला भाग नाही आहे. फारच थोड्या म्हणजे 0.2 to 2 पर मिलियन पर इयर असा एवढा त्याचा इन्सिडन्स आहे. परंतु हा क्लस्टरमध्ये सापडल्यामुळे याबाबत सगळं नागरिकांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे आणि ती साहजिक आहे. त्यातल्या त्यात काही लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळून आल्यामुळे पालकही चिंतित आहे. परंतु ॲज अ इंटेन्सिव्हिस्ट म्हणून मी सर्व नागरिकांना व पालकांना सांगू इच्छितो की याच्यामध्ये घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही आहे. कारण हा आजार चांगल्या पद्धतीने बरा करण्याच्या सर्व सुविधा संजीवनी हॉस्पिटल रुग्णालयामध्ये पण उपलब्ध आहे. बेसिकली ॲज अ इंटेन्सिव्हिस्ट मला सांगायची इच्छा आहे की 100 पैकी 5 ते 6% रुग्णांमध्येच हा पूर्ण सिव्हिअर स्वरूपामध्ये गुलेन-बारे सिंड्रोम होतो. म्हणजे 100 गुलेन-बारेचे पेशंट जर आले त्याचे 4 ते 5 लोकांनाच ICUमध्ये आणावं लागते. सुरुवातीच्या हातापायाला मुंग्या येणे, हळूहळू हातापायातली शक्ती कमी होणे, ती वर जात श्वसनापर्यंत गेल्यानंतर पेशंटला ICUमध्ये यावं लागते. ICUमध्ये आल्यानंतर आम्ही बेसिकली पेशंटचा श्वास, हृदयाचे ठोके, ब्लड प्रेशर, जे व्हायटल्स आपण म्हणतो ते कशा पद्धतीने योग्यरीतीने मेंटेन करता येतील याची काळजी घेतो. पेशंटला जर श्वासाला तीव्र त्रास होत असेल आणि ऑक्सिजनवरती मेंटेन होत नसेल तर आम्हाला पेशंटला व्हेंटिलेटरवरती घ्यावं लागते. परंतु व्हेंटिलेटरवरती घेतल्यानंतर हा रुग्ण चांगल्या पद्धतीने 5 ते 10 दिवसामध्ये पूर्णपणे बरं होण्याची शक्यता पण असते. त्यासाठी व्हेंटिलेटरसोबतच IV इम्युनोग्लोब्युलिन आणि प्लाझ्माफेरेसिस ह्या 2 प्रकारच्या उपचार पद्धती जगभरामध्ये जशा उपलब्ध आहेत तशाच आमच्या रुग्णालयात पण उपलब्ध आहेत. याच्यापैकी कुठली पद्धत वापरायची हा त्यावेळेसच्या पेशंटची स्थिती आणि इतर डॉक्टरांच्या डिस्कशननंतर आम्ही ती ठरवतो. परंतु दोघी पद्धतीचे रिझल्ट जे आहे ते जवळपास सारखेच आहे. रुग्ण कोणत्या स्टेजमध्ये दवाखान्यामध्ये दाखल होतो त्यावरती ते अवलंबून असते. तर प्लाझ्माफेरेसिस आणि IV इम्युनोग्लोब्युलिन यापैकी कोणतीही पद्धत आणि व्हेंटिलेटर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या प्रकारची ICUची केअर. कारण हा रुग्ण पूर्ण पॅरालिसिस झालेला असतो, त्याचे हातपाय हलत नाही, त्याला स्वतःहून श्वास घेता येत नाही. त्यामुळे जे लागणारे 5 ते 10 दिवस 15 दिवस ICUमध्ये असतात त्यामध्ये जर योग्य प्रकारची काळजी घेतल्या गेली तर मी म्हणेल की 95% पेक्षा जास्त रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतील इथपर्यंत सर्व सुविधा सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणी याच्याबद्दल फारशी भीती वाटून घेऊ नये. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे कुठलेही इन्फेक्शन, डायरिया झाल्यानंतर त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा किंवा संजीवनी हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा. योग्य ते उपचार करावे, हायड्रेशन मेंटेन करावे आणि पुढील 2 ते 3 आठवडे की ज्याच्यामध्ये 0.2 to 2% लोकांमध्ये शक्यता असते की हा आजार डेव्हलप होऊ शकतो. तर तशी कुठली लक्षणं झाल्यास त्वरित जवळच्या डॉक्टरांशी किंवा संजीवनी हॉस्पिटल डॉक्टरांशी संपर्क साधून त्याबद्दल योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात. जेणेकरून आजार जर लवकर लक्षात आला तर ऑब्झर्वेशनखाली आम्ही पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ठेवतो आणि मग त्यानंतरचे लागणारे पूर्ण ट्रीटमेंट आम्हाला करता येऊ शकते.